हे जर नाही थांबलं, माझं मी दंगेकर राजकारण बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पोलीस शहरात कार्यरत आहे. कालच आपाबळून चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडणं रोज आहे. ते थांबवलं पाहिजे ना. कुणी टोळ्या कुणी वाढवल्या अनेक प्रकारात तुम्ही बोलला नाही, मागल्या प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलंबनावर प्रकरणात तुम्ही त्याच्यावर आरोप करताय. मी आरोप करत नाही, मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही, तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. कोणी म्हणून त्यांना प्रश्न विचारतात. आरोप अजिबात करत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि तुम्ही सांगा की मी नसते नाबद करतो. मी आंबेडकर टोळवर बोललो. आंबेडकर टोळवर जो ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकर मी बघितली. तुम्ही पोलिसांचं स्वागत केलं, मी तो कमिशनरांचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामधून आमचा पूर्ण सुरक्षित करा. मी दादाने अजिबात आरोप करत नाही, तुला ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्या आणि माझ्या कुटुंबीय म्हणले थांबवा झाला. माझे कुटुंब हल्लं नाही, थांबवलं तरी मला काय हल्लं नाही. पण तुम्ही माझे 21 वर्षाच्या मुलाला अन्याय करता. तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी, माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता महाराजा, तिथे नागरिक आले होते आणि त्यांचे पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही, हे पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय येईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना. आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय.